अजित पवारांचा मृत्यू अपघात की घातपात? अमोल मिटकरींचा खळबळजनक संशय. संशयाची सोयी वैमानिकाकडे. नमस्कार, आपण पाहत आहात वन प्लस मराठी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला 5 दिवस उलटल्यानंतर आता या प्रकरणाला एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी बारामती विमान अपघाताबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून हा निव्वळ अपघात नसून घातपात असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मृतदेह ओळखता येत नव्हते, मग कागदपत्रे कशी काय वाचली, अशा शब्दात त्यांनी आपला संशय व्यक्त केला आहे. पाहूया मिटकरींचे ते 5 सवाल आणि सुनेत्रा पवार यांच्या नव्या भूमिकेबाबतचा हा विशेष रिपोर्ट. अजित पवारांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असताना अमोल मिटकरी यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे. मिटकरींच्या मते हा अपघात संशयास्पद आहे, कारण वैमानिक विमान उतरण्यापूर्वी अनेक वेळा हवेतच घिरट्या घालत होते. त्यांनी उपस्थित केलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, जर विमानात इतकी मोठी आग लागली की मृतदेह ओळखणेही कठीण झाले, तर मग विमानातील कागदपत्रे आणि काही वस्तू कशा काय जळाल्या नाहीत? मिटकरींनी केवळ अपघाताच्या तीव्रतेवरच नाही तर वैमानिकाच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ऐनवेळी पायलट का बदलण्यात आला आणि ज्या पायलटला विमान चालवण्याची जबाबदारी दिली होती त्याचा इतिहास मद्यप्राशन किंवा निलंबनाशी संबंधित होता का, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. या तांत्रिक बाबींची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली असून ते लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांचीही भेट घेणार आहेत. या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गटाने आपल्या पुढच्या नेतृत्वाबाबत मोठी हालचाल केली आहे. मिटकरींनी माहिती दिली की सर्व आमदारांनी एका पत्रावर सह्या केल्या असून सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इतकेच नाही तर सूतकाचा काळ संपल्यानंतर त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची पूर्ण जबाबदारी सांभाळतील आणि पक्षाचे सर्व अधिकार आता त्यांच्याकडेच असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मिटकरींनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी थोरल्या भावाप्रमाणे खंबीर उभे राहून त्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र याच वेळी त्यांनी पियुष गोयल यांच्यासारख्या नेत्यांवर टीका केली, ज्यांनी राष्ट्रवादीच्या अंतर्गत नेतृत्वाबाबत भाष्य केले होते. मिटकरींच्या मते बाहेरच्या नेत्यांनी आमच्या पक्षाच्या अध्यक्षाबाबत सल्ला देण्याची गरज नाही. एकूणच अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत केवळ नेतृत्वाचेच बदल होत नाहीत, तर या अपघातामागच्या कारणांचा शोध घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अमोल मिटकरींनी उपस्थित केलेले प्रश्न प्रशासनाला गांभीर्याने घ्यावे लागतील. आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी या संकटातून कशी बाहेर पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या वन प्लस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.